झालेला आहे 84 पानाचा, त्याच्यामध्ये सर्व वापर त्यामध्ये केलेला आहे. परंतु अधिक काही वेळ न घेता आपण त्यांना 2019ला प्रचंड मताधिक्याने आमदार म्हणून निवडून दिलं. त्याचबरोबर पुन्हा एकदा तीच पुन्हा विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करू. मागवा रे, थोडंसं मागवा. महायुतीचा विजय असो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच खोपोली असेल, खालापूर असेल, कर्जत असेल, या संपूर्ण मतदारसंघाच्या जनतेने मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं. आपल्या साऱ्यांच्या साक्षीने आज या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की जो विकास आम्ही या संपूर्ण मतदारसंघामध्ये या 5 वर्षामध्ये उभा केला, आज विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीला सामोर जात असताना गावोगावी असेल, शहरात असेल, बिल्डिंग वाईज असेल, ज्या ज्या ठिकाणी जावं त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे जनतेचा मिळत असणारा प्रतिसाद पाहता या 5 वर्षामध्ये जो विकास या संपूर्ण मतदारसंघामध्ये केला, खोपोली शहरामध्ये केला, त्या विकासाची पोचपावती उपस्थित साऱ्यांच्या साक्षीने आज या ठिकाणी मिळालेली असं या ठिकाणी आवर्जून सांगेल. मध्ये आरक्षित जागा क्रीडांगणासाठी आहे. या जागेवर कोणताही त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली नाही. भविष्य काळामध्ये याच आरक्षित जागेवर त्या ठिकाणी क्रीडा संकुलन आपण उभारू. खोपोलीकरांना त्या ठिकाणी नव्याने आपण त्या ठिकाणी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून युवकांना त्या ठिकाणी खेळाच्या माध्यमातून संधी उपलब्ध राहील. अशा पद्धतीने या साऱ्या गोष्टी करत असताना खोपोली हे मध्यभागी आहे. आपण या ठिकाणी पाहताय की अनेक दिंड्या खोपोलीपासून आळंदी असेल, पंढरपूर असेल, शिर्डी असेल आणि आपल्या असणारे एकविराई असेल, या साऱ्या ठिकाणी दिंड्या जात असतात आणि मध्यभागी या ठिकाणी आहे. आणि म्हणून टप्पा 2 मध्ये विकासाला गती देण्यासाठी संपूर्ण खोपोली शहराचा विकास करत असताना मी शिवसैनिक आहोत. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. मी आतापर्यंत जे जे केलं ते संघटनेसाठी केलं, जे जे केलं ते आपल्या सर्वांच्या साक्षीने केलेलं आहे. सगळ्यांच्या समोर मी आपल्या समोर उभा आहे. जे विकास असेल, जे कार्य असेल, जी कामं असेल, जी सामाजिक कार्य असेल, हे संपूर्ण आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासमोर उभा आहे, प्रत्येक जनतेसमोर उभा आहे. जो विकास असेल, जे सामाजिक बांधिलकी असेल, जेवढी गोरगरिबांना सेवा करता येईल तेवढी सेवा मी आतापर्यंत करत आलेलो आहे. आणि म्हणून केलेली मी सेवा असेल, जे अन्नदान असेल, हे माझ्या आईवडिलांची पुण्याई असेल, या साऱ्यांची वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद असेल आणि नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी जे उभं केलेलं मी वैभव या ठिकाणी आहे, या साऱ्यांचा आशीर्वाद, धर्म संप्रदायाचा प्रत्येक व्यक्तीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा आहे. जे जे काम मी या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे ते काम तुम्हा सगळ्यांना अभिमान वाटेल असा विकास या मतदारसंघाचा मी उभा केलेला आहे. आणि म्हणून उपस्थित असणाऱ्या साऱ्या माझ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगेल की आपण 20 तारखेला या मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. तुम्ही सज्ज आहात ना? मग एकदा वज्रमूठ माझ्यासमोर एकदा हात वरती करून सांगा. दोन्ही हात वरती करा. सरफरोश की तमन्ना, सरफरोश की तमन्ना, अब हमारे दिल में है, अब हमारे